आज तब्येत थोडी बरी नाही आहे, पण तुमच्याशी बोलायचं होतं की उद्या आहे ना इलेक्शन आहे. इलेक्शन आहे म्हणजे आपलं मतदान करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आज दुपारी मी टी व्हीवर बातम्या बघत होते, त्याच्यामध्ये राजसाहेबांची ना एक मुलाखत चालू होती. त्याच्यामध्ये त्यांनी आत्ताचं जे मतदान आहे ना त्याला कशाची उपमा दिली माहीत आहे? आपण जेव्हा कॅरम खेळतो आणि एकदम बॅड गेम फुटतो ना, आपला असा वाईट गेम फुटतो आणि सोंगट्या आपण चोचतो कुठे, जातात कुठे, कुठल्या खाण्यामध्ये, त्याची उपमा त्यांनी दिली आताच्या मतदानाला. त्यांची भाषणं आवडतात ऐकायला. तसंच आहे. तरी आपण आपल्या आवडत्या किंवा आपल्या वॉर्डामध्ये काम केलेल्या उमेदवाराला आपण मतदान करूया आणि आपलं कर्तव्य पार पाडूया. 2 दिवसापूर्वी जिनू अचानक दिसेनासा झाला घरातून. दिसेनासा झाला म्हणजे घरात कुठेच दिसत नव्हता. आणि मग त्यानंतर जी आमची काही धावपळ सुरू झाली, सकाळी 11च्या दरम्यान कदाचित तो दिसेनासा झाला. 12:30 वाजता आमच्या लक्षात आलं की जिनू दिसत नाही आहे. आणि मग सगळे आम्ही बाहेर शोधायला लागलो. माझे नेबर्स खाली वर 14 माळ्याचा राहतो आम्ही. प्रत्येक माळा शोधला, ग्रुपवर शोधलं. खाली पूजा होती त्यामुळे खाली तर कोणी बघितलं नाही त्याला उतरलेलं. हळूहळू एक एक तास पुढे जात होता. टेरेसवर शोधलं, सगळीकडे शोधलं. जसे संध्याकाळचे 6 वाजले तसा माझा धीर सुटायला लागला इन द सेन्स की माझ्या बाळाने काय खाल्लं असेल, बाहेर त्याला कुत्र्यांनी तर पकडलं नसेल ना, असे वाईट विचार मनात आले. कारण बर्फीला एकदा डॉग बाईट केलेला आहे, चावलेला आहे. त्यामुळे मला पुरेपूर कल्पना आहे की काय होऊ शकतं बाहेर गेल्यानंतर. नंतर काय झालं, 10 वाजले आणि पाणी सोडायसाठी आमचा वॉचमन वर गेला. मी त्याच्या मागे गेले, सगळी गच्ची शोधली, नाही. संपूर्णपणे माझा जीव अगदी म्हणजे माझा सगळा धीर संपला. आणि मग नंतर मी अशी जोरात रडायला सुरुवात केली. शीतल मला घरामध्ये घेऊन आली ना, तर मी तिला माझ्या समोर जिनूला बघून ओरडते, अगं जिनू. ती सांगते, आई नाही तो बर्फी आहे. पण तो जिनूच होता. साहेब सिंटेक्सच्या टाकीवरती तब्बल 12 तास झोपले होते. 12 तास आम्ही त्याला शोधत होतो. बाहेरच्या परिसरात सगळी लहान मुलं जिनू ओरडत होती. 14 माळ्यापर्यंत आवाज येत होता शीतलचा. आणि माझे समोरचे पण नेबर्स आहेत, त्यांनी पण सगळी मुलं वगैरे सगळे शोधत होते. आणि हा साहेब 12 तास झोपला होता. आता सांगा काय करायचं. शेवटी तो सापडला. त्यासाठी देवबाप्पाला खूप धन्यवाद. खरंच ना, मी कल्पना सुद्धा करू शकत नाही की माझ्या 2 माऊशिवाय मी कशी जगणार. आय लव्ह देम सो मच. थँक यू गॉड. जिनू आणि बर्फी माझ्या लाईफमध्ये आहेत.